मी शर्मिली. आतापर्यंत आम्ही तुम्हाला भरपूर पदार्थ दाखवले, पण आज जो आम्ही तुम्हाला पदार्थ दाखवणार आहोत तो अगदी गोड पदार्थ तुमच्या गोड बाळांसाठी आहे. मग रोहिणीताई, आज जो तुम्ही आम्हाला छानसा गोडसा पदार्थ दाखवणार आहोत खास करून बाळांसाठी, मग त्या पदार्थासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया. हो हो. हे गव्हाचं सत्व, वेखंड पावडर, गूळ, नाचणी सत्व, चणा डाळ पीठ म्हणजे भाजून केलेलं, धन्याची पावडर, सुंठ पावडर, मिरी पूड, वेलचीची पावडर, बदामाची पावडर, जिरं पावडर, साजूक तूप, लाह्यांचं पीठ, तांदूळाचं पीठ, मुगाच्या डाळीचं पीठ आणि खारकेची पावडर. म्हणजे साहित्य खूप आहे, ते छान लक्ष देऊन लक्षात ठेवा. मग पदार्थ करायला सुरुवात करूया. हो हो. आता काय झालंय, मी सगळं हे तयार करून आणलंय. म्हणजे नाचणीचं सत्व, गव्हाचं सत्व, लाह्यांचं पीठ, हे सगळं आता आपण आधी मिसळून घेऊया. ते गव्हाचं सत्व चमचाभर, वेखंड पावडर थोडीशी, म्हणजे बाळाच्या पोटाला काही बाधू नये, पोटात दुखू नये म्हणून. अच्छा. हे नाचणी सत्व, तेही चमचाभर घ्यायचं. हे पिठाचं प्रमाण समान असावं. हां, नाही सगळ्या नाही, लाह्यांचं पीठ सगळ्यात जास्त घ्यायचं. आता हे चण्याच्या डाळीचं पीठ, पण तसंच नाही हं, चण्याची डाळ भरपूर छान भाजून घेतलेली आहे, तर थोडंसंच घालायचं. धन्याची पावडर, धन्याची पावडर सगळी चमचाभर घालायची, चांगले असतात म्हणजे ते. आणि सुंठ पावडर, सुंठ पावडर थोडीशीच घालायची, कारण ती पाचक जरी असली तरी उष्ण असते म्हणून. काळी मिरी पावडर, काळी मिरी पूड हो मुलांना चालते. हो, चांगली थोडीशीच घालायची, जास्त नाही घालायची. आणि वेलचीची पावडर, वेलची तर काय भरपूर गुणकारी आहे, दृष्टीला चांगलं तेज येतं, ओज येतं. बिचाऱ्या लहान बाळांना यातलं काहीही माहिती नसतं, फक्त त्यांच्यासाठी जी आई खटाटोप करत असते ते फक्त आईलाच माहिती असतं. बदामाची पावडर, बदामाची पावडर म्हणजे बदाम पण भाजून वगैरे घ्यायचे. हो, बारीक करायचे भाजून, कारण लहान बाळ असतं ना. आणि ही जिरं पावडर, जिरंही चांगलं असतं, पाचक असतं, वातहारक असतं. किती लहान मुलांची काळजी असते. आता ती तशी गोडी असतात, त्यांची काळजी घ्यावी. हे लाह्यांचं पीठ, त्यात जाडसरपणा नकोच आहे. नको, अजिबात नको, कारण जाडसरपणा राहतो त्या हो हो राहतो. मग ते चाळून घ्यायचं. आणि तो जो चाळ असतो ना, तो आपण मोठ्याने दूध साखर घालून खायचं, चांगला लागतो. हो, आईने कुठचाही पदार्थ केला तर त्याला एक वेगळी चव असते. प्रश्नच नाही, ममता असते ना, आईची माया असते. आणि हे तांदूळाचं पीठ, पण हे सुद्धा कसं भाजून अगदी तांदूळ छान, पण ते म्हणजे चमचा 2 चमचे चालतं असं. कुठचाही तांदूळ, असं काही नाही की बासमती वगैरे पाहिजे. नाही नाही, हा तांदूळ थोडा हातसडीचा घेतला मी. हां, हातसडीचा म्हणजे हाताने सडलेला, पॉलिश कमी असा तांदूळ घेतलेला आहे, कारण तो पचायला हलका असतो. हे मुगाच्या डाळीचं पीठ, हां, पण ती पण साजूक तुपावर भाजून घेतली आणि मग वाटली. अच्छा, मुगाची डाळ ही साजूक तुपावर तुम्ही भाजून घेतली. हो हो. आणि मग मगाशी चण्याची डाळ होती ती नाही, ती नुसती भाजली. हां, पण मुगाची डाळ जी आहे ना, ती तुपावर भाजून घेतली तर मुलाला ती जास्त पोषक ठरते म्हणून. फार चांगलं असतं. आणि ते थोडं पीठ अधिक चालू शकतं, मग आपण 2 चमचे आहे ते सगळं घालूया याच्यामध्ये. खारीक, ही खारीक पावडर, ही 1 चमचाभर घालायची, जास्त, कारण खारीक गरम असते. हो, थोडी उष्ण असते, जेव्हा पौष्टिक असते पण थोडी उष्ण असते. आणि असंही ते बाळाला खारीक असं ते चाणेवर असं छानसं उगाळून देतात, म्हणजे खारीक आणि बदाम असं उगाळून देतात. पण हल्ली काय झालंय, फास्ट, म्हणजे सगळी आई सुद्धा फास्टच, म्हणजे घाईमध्येच असते. आता गॅस पेटवतेस का जरा, आणि पाणी घाल त्याच्यामध्ये. किती पाणी? हां, पाणी साधारण 1 भांडभर, म्हणजे हे पाण्यात शिजवायचं. हां, ह्याच्यामध्ये पुरेपूर गूळ आणि तूप घालायचं. आता हे मी पीठ ह्याच्यात घालते थोडंसं, आणि एकजीव करते असं. थोडंसं ते घट्ट झालं पाहिजे. हां हां, थोडं घट्ट झालं पाहिजे तूप गुळातलं. आता
जरा ढवळ ना 2 हो. मिनिटं मी बारीक करते काय. ह्याच्यामध्ये आता थोडासा गूळ घालू. अगदी खूप गोड नाही करायचं, पण थोडी गोडी आली पाहिजे इतपत अच्छा. गूळ घालायचा. हां पण म्हणजे मी असं ऐकलेलं जेवढं लहान मुलाला गोड द्याल खायला तेवढं त्याच्यात एनर्जीचं प्रमाण वाढतं. हो तेही बरोबर आहे, पण त्याचा अतिरेक पण होता गमन अच्छा. बेतानी असं. आणि आता थोडंसं तूप घालते. हे कसं हे आता खिमटीसारखं वगैरे भरवता येतं. हो. हां मुलांना चमच्याने. हे तरी हां. किती वयाच्या कितव्या वयापासून सुरुवात अगदी करायला? 3 महिन्यापासून अगदी 4-5 वर्षाच्या मुलाला सुद्धा ह्याच्या उपमा करून दिला, कारण त्यात सगळी पौष्टिक तत्व हो आहेत ना. आहेत. आणि वाढीसाठी ती उपयोगी पडतात अच्छा. त्यांच्या. हां शारीरिक वाढीसाठी मानसिक वाढीसाठी सुद्धा उपयोगी पडतात. झालेलं आहे आता. म्हणजे सुरुवात जी आहे ती पातळ करायची, म्हणजे त्या मुलाला ते पचलं पाहिजे म्हणून. कारण सुरुवातीला अगदीच अनोखा त्याला हे असतो ना आहार तो, हो. म्हणून सुरू करतो. ह्या पदार्थापासून सुरुवात करायला काही हो हो काही हरकत नाही, काही अगदी हरकत डोळे मिटून. हां कारण काय माहिती आहे का ह्याच्यात की शर्मिली ह्याच्यामध्ये एक सत्व आहे, नाचणीचं हो. सत्व, गव्हाचं सत्व, म्हणजे ही सत्व सगळी सात्विक येतात. अगदी पौष्टिक असा आहार आहे. हां हां हो. आणि हलका आहे. औषधी आहे, हां हलका आहे आणि म्हणजे त्याच्यासाठी म्हणजे तो गुणकारक आहे. नक्कीच. हो अच्छा म्हणजे आपला पदार्थ तयार झालेला आहे. हो तयार झालेला आहे. चला आता तू चव पाहू शकतेस पदार्थाची. म्हणजे जेव्हा सुरुवात करेल हा पदार्थ खायला म्हणजे ना काय तो खायला सुरुवात करण्यापासून त्याला चवीचे पदार्थ द्यायला सुरुवात करतोय आपण. हो नक्कीच. सांभाळून द्या. नाही हल्लीची मुलं सुद्धा तशी चवीघवीचीच आहेत. हो खूप सगळंच नखरे. त्यांना नाही आवडत. तुम्ही चव घेऊन सांगते कसं आहे. खिरीसारखा लागतोय, सुंदर लागतोय. नक्की तुमचा बाळ खाऊन मस्त गुडगुडीत होईल. नक्की तुम्ही त्याला द्या. खरंच खूप छान आहे हा. म्हणजे मला तर खूप आवडलाय. बाळाला तर प्रश्नच नाही.